माझं नाव रेश्मा कुलकर्णी आणि मी आहे एक वैद्य म्हणजेच आयुर्वेदिक डॉक्टर। मंडळी, आपल्या सर्वांच्या घरामध्ये अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत आपल्या सर्वांचा आवडता आपला लाडका बाप्पा म्हणजे गणुराया याच्या स्वागताची तयारी आपण गणेश चतुर्थीला अगदी धूमधडाक्यात करतो। पुढचे 10 दिवस त्याची मनोभावे सेवा करतो आणि अनंत चतुर्दशीला त्याला डोळ्यात पाणी आणून पुढच्या वर्षी लवकर येण्याचं वचन त्याच्याकडून घेऊन आपण त्याला निरोप देतो। या सगळ्या 10 दिवसांच्या धावपळीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर आपल्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी लागणारा उकडीचा मोदक, सुरेख मुरड घातलेला पांढरा शुभ्र गुबगुबीत गोलमटोल मोदक आणि त्यावर साजूक तुपाची धार। सात्विक म्हणजे काय ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हवं असेल ना तर फक्त उकडीच्या मोदकाकडे पाहावं। असा हा मोदक बाप्पाचा आवडता। मात्र मंडळी, तुम्ही कधी असा विचार केलाय का की आपली खाद्य संस्कृती इतकी प्राचीन आहे, आपल्या भारतीय पारंपरिक खाद्य संस्कृतीमध्ये इतकी व्यंजनं, सुरेख चविष्ट आणि पौष्टिक व्यंजनं अवेलेबल असताना सुद्धा गणपती बाप्पाला मात्र मोदकच का आवडतो? किंवा तसं बघायला गेलं तर आपल्याकडे स्पेसिफिक सणांना स्पेसिफिक पदार्थ बनवण्याची पद्धत आहे। जसं की दिवाळीच्या वेळेला आपण फराळ बनवतो, होळीला पुरणाची पोळी, संक्रांतीच्या वेळेला तिळगुळ बनवतो। त्या सणांना ते पदार्थ बनवण्याची ही पद्धत आपल्याकडे अशीच रॅन्डमली आली असेल का की त्यामागे देखील काही तर्क किंवा काही शास्त्र असू शकतं? आपल्या पूर्वजांनी काय विचार करून हे पदार्थ त्या सणांना बनवण्याची पद्धत आणली असेल? चला तर मग सिम्पली आयुर्वेद मध्ये आज आपण जाणून घेऊ उकडीच्या मोदकाच्या मागचं शास्त्र। मंडळी, आयुर्वेदामध्ये आपलं शरीर निरोगी राहावं याच्यासाठी काही स्पेसिफिक नियम पाळायला सांगितलेलं आहे आणि त्या नियमांपैकीच एक नियम येतो तो म्हणजे ऋतुमानामध्ये बदल झाल्यानंतर त्यानुसार आपल्या आहारामध्ये बदल करणं। ऋतूनुसार आपल्या आहारामध्ये बदल जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्या शरीराला त्या ऋतूतल्या वातावरणाशी मिळतं जुळतं घेण्यासाठी, कोप करण्यासाठी वाव मिळतो आणि आपलं शरीर निरोगी राहायला मदत होते। त्यामुळेच जे सण वातावरणामध्ये बदल होताना येतात त्या वेळेला आपल्या पूर्वजांनी अगदी विचारपूर्वक त्या वातावरणाशी कसा आहार असला पाहिजे अशा पद्धतीचे पदार्थ जोडून ठेवलेले आहेत। तर उकडीचा मोदक आणि भाद्रपदातलं वातावरण याचा काय संबंध आहे ते आपण आता पाहू। गणेशोत्सव हा भाद्रपद महिन्यामध्ये येणारा सण आहे। भाद्रपद महिना हा वर्षा ऋतूतला महिना, पण पावसाळा थोडासा कमी व्हायला सुरुवात झालेली असते, थोडंसं ऊन पडायला सुरुवात झालेली असते। आपण श्रावणामध्ये उपवासांच्या बाबतीमध्ये जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये लक्षात घेतलं की श्रावणातल्या पावसाळी वातावरणामुळे वातप्रकोप होऊन, अग्निमांद्य होऊन शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणात आम निर्माण झालेला असतो आणि वातावरण रोगट असतं। त्यामुळे तिथे खाण्यापिण्याचं पथ्य देखील तितकंच स्ट्रिक्ट किंवा कडक असतं। मात्र हे वातावरण भाद्रपदामध्ये बदलायला सुरुवात होते। ऊन पडायला लागल्यामुळे नॅचरली शरीरातला आम कमी व्हायला सुरुवात होते, भूक वाढायला लागते। त्यामुळे या ठिकाणी आपला आहार पौष्टिक असणं गरजेचं आहे, मात्र त्यासोबतच तो पचायला हलका देखील असला पाहिजे। त्यासोबतच भाद्रपदातलं वातावरण जे आहे हे पूर्णपणे थंड नाही आणि पूर्णपणे गरमही नाही, अशा प्रकारचं समशीतोष्ण असतं। त्यामुळे या ठिकाणी आहारातला बॅलन्स देखील थंड आणि गरम पदार्थांचा समतोल साधणारा असला पाहिजे। आणि वर्षा ऋतू संपल्यानंतर पुढे शरद ऋतू येतो। शरद ऋतूमध्ये नॅचरली शरीरामध्ये पित्त वाढतं, पित्ताचा प्रकोप होतो, आपल्याला उष्णतेचे त्रास होतात। त्यामुळे भाद्रपदातल्या वातावरणातला आपला जो आहार आहे हा पित्तशामक असला पाहिजे किंवा पित्ताला कमी करणारा असला पाहिजे। तर मंडळी, आपण काय काय पाहिलं? भाद्रपदातला आहार पौष्टिक असावा, मात्र पचायला हलका असावा, उष्ण आणि शीतगुणांचा बॅलन्स साधणारा असावा आणि पित्ताचं शमन करणारा असावा। आता आपण पाहू उकडीचा मोदक कसा काय काम करतो। उकडीच्या मोदकामध्ये आपण वापरतो तांदळाची उकड, त्यानंतर खोबरं, गूळ आणि वेलची, केशर किंवा खसखशी सारखे सौम्य आणि सुगंधी मसाले। तांदूळ आणि खोबरं हे गुणाने सात्विक आहेत, ते पौष्टिक आहेत, मात्र सात्विक असल्यामुळे पचायला हलके देखील आहेत। त्यासोबतच ते शीतगुणाचे म्हणजे शरीरामध्ये थंडावा निर्माण करणारे आहेत। यासोबत कॉम्बिनेशन मध्ये वापरला जाणारा गूळ हा पौष्टिक आहे, मात्र उष्ण गुणाचा असल्यामुळे तांदूळ आणि खोबऱ्याच्या शीतगुणाला बॅलन्स करणारा आहे। आणि त्यासोबतच वेलची किंवा केशर किंवा खसखस हे सौम्य मसाले म्हणजे ते उष्ण आहेत, मात्र मिरी किंवा लवंगी सारखे अतिरिक्त उष्ण नाहीयेत, थोडेसे उष्ण आहेत। त्यामुळे ते खोबरं आणि तांदळाच्या शीतगुणाला बॅलन्स करतात, मात्र शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता वाढवत नाहीत। आणि त्यासोबतच ते सुगंधी आहेत,
सुगंधी असल्यामुळे ते पित्ताला कमी करतात। सुगंधामुळे पित्त कसं काय कमी होतं हे आपण एक उदाहरण घेऊन पाहू। आपल्यापैकी भरपूर जणांना प्रवासाचा त्रास होत असेल, गाडी लागत असेल, त्यावेळेला आपल्याला शरीरात पित्त वाढतं आणि मळमळ, उलटीसारखं वाटतं, अस्वस्थता येते। त्यावेळेला समजा एखाद्या सुगंधी फुलाचा वास घेतला किंवा साधा लिंबाचा वास जरी घेतला तरी आपली अस्वस्थता कमी होते, मळमळ कमी होते, आपल्याला बरं वाटायला लागतं। नुसता वास घेतल्यामुळे हे कसं काय होत असेल? कारण कोणत्याही प्रकारचा सुगंध हा नॅचरली पित्त शमन करतो, पित्ताला कमी करतो। त्यामुळे सुगंधी मसाल्यांचा वापर इथे मोदकामध्ये केला गेलाय। त्यामुळे शरद ऋतू जो येणार आहे आणि त्यामध्ये पित्ताची उष्णता वाढणार आहे त्याचा बॅलन्स साधावा यासाठी इथे सुगंधी मसाल्यांचा वापर केला गेला आहे। तर असा हा भाद्रपदाच्या वातावरणामध्ये चपखल बसणारा उकडीचा मोदक आपण गणेश चतुर्थीला जोडून ठेवल्यामुळे आपल्या व्यवहारामध्ये येण्यासाठी तो सोपा झाला। अजून एक उदाहरण घेऊन सांगायचं म्हणजे ह्याच वातावरणामध्ये येणारा रक्षाबंधनाचा सण, नारळी पौर्णिमेचा सण। त्या दिवशी आपण काय बनवतो? नारळी भात बनवतो। मंडळी, थोडासा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की उकडीचा मोदक आणि नारळी भात यांचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते एकसारखे आहेत, तांदूळ, खोबरं, गुळ आणि सुगंधी मसाले। कारण या वातावरणामध्ये चपखल बसणारा आहार हा त्याच पद्धतीचा आहे। तर मग उकडीचा मोदक आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी बनवायचा आणि नंतर त्याबद्दल विसरून जायचं असं न करता या पूर्ण वातावरणामध्ये, या हवामानामध्ये आपल्या रोजच्या आहारामध्ये अशा पद्धतीचा आहार असणं गरजेचं आहे। म्हणजे कसा? तर सात्विक पदार्थ पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आणि त्यासोबत अगदी सौम्य मसाले मिक्स करून बनवलेले पदार्थ। म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर साजूक तुपातला शिरा किंवा रव्याचा उपमा किंवा वेगवेगळ्या पिठांची धिरडी किंवा भाजणीचं थालीपीठ पाण्यामध्ये शिजवलेलं किंवा उकडपेंडी असे पदार्थ जर आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त असतील आणि पचायला जड असणारे पदार्थ आणि जास्त गरम असणारे पदार्थ जर आपण या वातावरणात खाणं टाळलं तर आपल्याला शरीराचं आरोग्य टिकवण्यासाठी मदत होते। मंडळी, आपण उकडीच्या मोदकाबद्दल एवढं सगळं पाहिलं। तुम्हाला साहजिकच प्रश्न पडला असेल की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मोदक तळून देखील बनवला जातो। मोदक तळल्यामुळे तो पचायला जड होत असेल तर मग तो अनहेल्दी आहे का? आयुर्वेदानुसार पदार्थ हेल्दी किंवा अनहेल्दी असणं हे आपण कोणत्या प्रदेशामध्ये राहतो त्याच्यावरती अवलंबून आहे। म्हणजे आयुर्वेदामध्ये भौगोलिक प्रदेशांचे 3 भागात वर्गीकरण केलेलं आहे: जांगल देश, अनुप देश आणि साधारण देश। जांगल देश म्हणजे कोरड्या हवामानाचा प्रदेश। महाराष्ट्रामधलं उदाहरण घ्यायचं झालं तर विदर्भ, मराठवाडा किंवा खानदेशातला जो भाग आहे हा जांगल देशाचा प्रदेश येतो। इथलं वातावरण कोरडं असतं, हवेमध्ये दमटपणा खूप कमी असतो। आणि साधारण देश म्हणजे सौम्य वातावरणाचा प्रदेश, जसं की सातारा, पुणे किंवा नाशिक सारखा प्रदेश हा साधारण देश आहे। आणि अनुप देश म्हणजे अतिशय दमट हवामान असणारा प्रदेश, म्हणजेच मुंबई किंवा रायगड, रत्नागिरी, कोकणामधला सगळा भाग हा अनुप देश आहे। आणि तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये साधारण देशात आणि अनुप देशामध्ये उकडीचा मोदक करण्याची पद्धत जास्त प्रमाणात आहे, तर तळणीचा मोदक करण्याची पद्धत जांगल देशामध्ये जास्त प्रमाणात आहे। त्यामुळे त्या प्रदेशानुसार तिथला पदार्थ आणि खाद्य संस्कृती बदलत जाणं हे आयुर्वेदाला अपेक्षित आहे। आणि तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये साधारण देशात आणि अनुप देशामध्ये उकडीचा मोदक करण्याची पद्धत जास्त प्रमाणात आहे, तर तळणीचा मोदक करण्याची पद्धत जांगल देशामध्ये जास्त प्रमाणात आहे। त्यामुळे हवामानानुसार भौगोलिक प्रदेश जिथे बदलतो तिथे खाद्य संस्कृती देखील बदलली जाणं हाही आयुर्वेदाचाच एक भाग आहे। तळणीचा मोदक जांगल प्रदेशामध्ये कसा काय हेल्दी असतो हे आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। तो एक वेगळा विषय झाला। देशांनुसार किंवा प्रदेशांनुसार आहार कसा बदलतो हा एक वेगळा विषय आहे, त्यामुळे त्याबद्दल आपण नंतर कधीतरी पाहू। मंडळी, तुम्हाला उकडीचा मोदक आवडतो की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सिम्पली आयुर्वेदला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओज घेऊन आपण इथेच पुन्हा भेटू। तोपर्यंत काळजी घ्या।